श्री शहाजी येडे सर तुमचं नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. 3, 4, 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? कोणती संख्या शोधायची आपल्याला? लहानात लहान 5 अंकी. आता आपण सगळ्यात लहान संख्या कोण आहे? 0. त्याच्यानंतर कोण? 3. त्याच्यानंतर कोण? 4. बरोबर. पण घेताना आपण काय करायचंय? 5 अंकी संख्या सांगितलेली आहे म्हणजे सगळ्यात लहान आहे ती काय करायची? जास्त वेळा घ्यायची. बरोबर. मग आता पहिल्यांदा संख्या कोणती लिहिणार? 0 घेऊन चालणार नाही. मग दुसरी शून्यापेक्षा थोडी मोठी म्हणजे कोण? 3. आता याच्यानंतर लहान कोण आहे? 0. 0 किती वेळा, किती अंकी सांगितली? 5 अंकी सांगितली ना. मग किती अंकी झाली? 4. आणखीन आता कोण राहिलाय? 4 राहिला. मग असा पर्याय कुठं दिसतोय का बघा बरं? आहे का पर्याय असा कुठं? पर्याय क्रमांक C, 3 नंबरचा पर्याय. कळलं? प्रश्न क्रमांक 2. एक हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? बघा प्रश्न काय सांगितलंय त्यांनी? 1 ते 100. आता इकडे लक्ष द्यायचं या. 1 ते 100 मध्ये एक हा अंक लिहिताना किती वेळा लिहावा लागेल असा त्यांचा काय आहे? प्रश्न आहे. मग आता याच्यात 1 ते 100 मध्ये आता एक छोटीशी काय करतो इथं तुम्हाला ट्रिक देतो. 0 ते 9 अंक बघा. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता शून्य अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? शून्य अंक. आता इथं मी असं लिहून देतोय अंक आणि इथं वेळा. मग शून्य अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. किती वेळा? 11 वेळा. शून्य अंक 11 वेळा येणार. आता एक अंक जो आहे तो एक अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 2 अंक जो आहे तो 2 अंक येतो 20. आता इथं एवढं डोक्यात ठेवायचंय. शून्य अंक 11 वेळा, एक अंक 21 वेळा आणि 2 ते 9 अंक जे आहेत ते किती वेळा येतात? 20 वेळा येतात. किती वेळा? 20 वेळा. हे लक्षात ठेवायचं. आपला प्रश्न काय आहे? एक हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल किंवा किती वेळा येतो? तर पर्याय क्रमांक कोणता रे बाळांनो? बी नंबरचा पर्याय. उत्तर किती आहे? 21. म्हणून तर काय डोक्यात ठेवायचं आहे? अंक आणि वेळा. 0 ते 9 अंक आणि इथं वेळा. 0 आणि 1 सोडून 0 किती वेळा येणार? 11 वेळा आणि 1 किती वेळा येणार? 21 वेळा आणि 2 ते 9 अंक किती वेळा येणार? 20 वेळा. म्हणजे 9 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येणार? 20 वेळाचे. कळलं? प्रश्न क्रमांक 3 काय? प्रश्न क्रमांक 3 बघा. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? ती शोधायची आपल्याला. आता आधी मूळ संख्या, त्याच संख्येला त्याच संख्येनं भागणं आणि एक संख्येनं भाग जाणं त्याला मूळ संख्या म्हणायचं. बरोबर. मग आता 13 मूळ संख्या. 15 मूळ संख्या आहे का? नाही. 15 विषम संख्या आहे. 15 ला कोणी भाग जातो? 3 न पण जातो, 5 न पण जातो, 15 न पण जातो. म्हणजे हा पर्याय येईल का? नाही. म्हणजे हा चूक. कळलं का? नंतर 29, 31. 29 ला भाग जातो का कोणत्या संख्येला? ती संख्या सोडून आणि 1 सोडून नाही जात. 31 ला जातो का? नाही जात. कळलं? आणि दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 31 मधून 29 गेले, किती राहिले? 2. म्हणजे ह्यांच्यातला फरक 2चा आहे. आणि दोघांच्या मध्ये एक संख्या आहे, ती कोणती? 30. ती संख्या 30 सम आहे की विषम आहे? सम आहे. पण ह्या दोघांना त्याच संख्येने भाग जातो आणि म्हणून ह्यांनी सांगितलेला पर्याय क्रमांक बी, 29 आणि 31. आता तिसरा पर्याय पडताळून पाहू बघा. 73 कोणती संख्या आहे? मूळ आहे. पण 75 5 न भाग जातो, 25 न पण भाग जातो, म्हणून ती मूळ संख्या आहे का? नाही. म्हणजे आपण पर्याय इकडे या. 69 3 न भाग जातो, 13 न पण भाग जातो.
म्हणून ही मूळ संख्या आहे का? नाही. मग राहिलेला पर्याय आपला ती. मग आता जोडमूळ संख्या किती आणि कोणत्या आहेत त्या एकदा तुम्हाला काय करतो लिहून देतो इथंच. कळलं? जोडमूळ संख्या माहितीत का? इथं लिहून देतो बघा. जोडमूळ संख्या बघा 3 5 किती आहे? 3 5. त्याच्यानंतर 5 7. त्याच्यानंतर 11 13. नंतर 17 19. नंतर बोला 17 19 नंतर 29 31. त्याच्यानंतर 41 43. त्याच्यानंतर 59 61. त्याच्यानंतर 71 73. आणखीन बोला आहेत का? संपले. आता किती जोडमूळ संख्या ते कोण बघा. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण जोडमूळ संख्या किती झाल्या रे? 8. मग आपल्याला 29 31 आली का याच्यात? हे बघा आली. मग याचा पर्याय कोणता? बी. कळलं? पुढं 4 नंबरचा प्रश्न. 0 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार लिहा. मग आता लक्षात घ्या 3 अंकी संख्या सर्वात मोठी. आता मी एवढं लिहिण्यापेक्षा काय करतो माहितीये का? फक्त मोठी म्हणतो. आता मोठी संख्या कोण चालला? सगळ्यात मोठी संख्या कोण? 9. 9 पासून सुरुवात. 9 नंतर कोण? 6 आणि नंतर कोण? 0. आता लहान संख्या सांगा. लहान संख्या कोण? 0 लहान आहे बरोबर. मग 0 घेऊन जमल का? नाही. मग कोण घ्यायचा आधी? 6. 6 0 9. आता यांचा काय करायचा आपल्याला? गुणाकार. 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येनं काय करायचंय? गुणायचंय. कोणाला गुणाकार येईल? कोण गुणाकार करेल? कोणत्या पद्धतीने करणार? आपली ठरलेली पद्धत कोणती? ही का? बरोबर का? असंच गुणाकार करता ना? कसं करता? असंच करता. आपण छोटीशी ट्रिक्स बघू 3 अंकी संख्येचा. बघा इथं किती दिले? मला काय सांगितलं त्यांनी? गुणाकार करायचा आहे. काय करायचा? गुणाकार. किती अंकी संख्या आहे ही? 3. 960 आहे. किती आहेत? 960. 1000. आता हिच्यापेक्षा संख्या मोठी कोणती आहे? 1000 आहे बरोबर. मग मी इथं काय करतो बघा. 960 गुणुले 609 यांचा गुणाकार करायचा. 3 अंकी संख्या गुणाकार मोठा येतो म्हणून मी काय करतो बघा. इथं मी ह्या संख्येला कसं लिहितो? 960 ला मी कसं लिहू शकतो? 1000. आणि 1000 मधून किती वजा केल्या 960 मिळतील? 40 वजा 40 कंस टाकला मी. आणि याला कोणी गुणतो आता? 609 न. किती ना? 609 न. कळलं का नाही कळलं? आता बघा बरोबर ह्यांचा गुणाकार करायचा आहे की नाही? 1000 न 609 ला गुणा. किती आलं उत्तर? कोण सांगेल मला याचं उत्तर? 600. इथं कंस याचा अर्थ गुणायचा आहे आतमध्ये. 609 या 1 ने गुणलं तर तीच संख्या येणार आहे का वेगळी येईल? तीच आहे. आता मागे किती शून्य लावायचे बघा. 1 2 3 झाला गुणाकार. झाला गुणाकार. वजा आता कोणी 40 ने या 609 ला गुणायचंय. मग हा शून्यानं आधी गुणलं किती आलं? 0. आता 4 न गुणा. शून्यानं सगळ्या संख्येला गुणल्या गुणाकार किती येतो बाबांनो? 0च येतो ना. मग आता राहिलेल्या संख्येला 4 न गुणू. 4 इकडे बघा. 609 गुणुले 4. 9 चौक 36. 4 3 4 0 0 3 आणि 6 चौक 24. चला कोणाला समजला गुणाकार हा? कोणाला समजला गुणाकार हा? कळला का सगळ्यांना? काय केलं आपण? सोपी ट्रिक्स वापरली का नाही? आता तुम्हाला वजाबाकी येते ना करायला का नाही येत? वजाबाकी येते ना? वजाबाकी येते का बोला? अरे येते की नाही येते? मग आता बघा याची वजाबाकी करायची आपल्याला. बघा इथं वजाबाकी दाखवतो. वजा 0 6 3
4 2 करा. आता पटकन वजाबाकी करून तुम्ही मला उत्तर सांगणार आहे सगळे. यांची वजाबाकी कोण करतोय? तुमच्या वहीत करायची पटकन. शून्यातून शून्य, इकडे 9 आहे 8, इथे 9 झाले, इथे किती झाले आता 10. 10तून 6 गेले 4, 9तून 3 गेले 6, 8 मधून 4 गेले 4. आता इथून परत एक हातचा घेतला 5, इथं 10, 10तून 2 गेले 8 आणि 5 आहे तसा. कोणाचा आलं बघा? कौन वाचती संख्या 5,84,640. कोणता पर्याय शोधा? पर्याय क्रमांक कोणता शोधा पटकन? बी नंबरचा पर्याय. कळलं का नाही कळलं? हे गुणाकार कळला का? हा गुणाकार कळला का? म्हणजे असा गुणाकार कधी करायचा माहिती का? जेव्हा 1000च्या जवळ असतील, 100च्या जवळ असतील, 10च्या जवळ असतील. कळलं? म्हणजे याला म्हणायचं पाया बेस 10 असताना गुणाकार कसा करायचा. गेले. प्रश्न क्रमांक 5. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे? याचा अर्थ काय होतो? चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण या तिघांमध्ये समान अंक कोणता तो शोधायचा आहे. कोणता अंक शोधायचा आपल्याला? समान अंक. मग आता काय करायचं? चौरसामध्ये असणारे अंक कोणते कोणते आहेत बघा. हा चौरस आहे. आता हा याला आयत म्हणू आपण. काय म्हणू? आयत. आता इथं मी लिहितो चौरसामध्ये असणारे संख्या कोणत्या? 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 3. ह्या झाल्या चौरसामध्ये असणाऱ्या संख्या. आता वर्तुळ बघा. वर्तुळामध्ये असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत त्या लिहायच्यात आपल्याला. मग 5, नंतर 7, नंतर 9, नंतर 10 आणि शेवटी 6. कळलं? आता पुढं त्रिकोण बघा. त्रिकोणामध्ये असणाऱ्या संख्या. त्रिकोणामध्ये पुढे हा त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये 3, 7, 11 नंतर 9 झाल्या. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यांच्यामधल्या संख्या आपण काय केल्या? लिहून घेतल्या. आता याला आपण काय बोलतोय? हा चौरस आहे, हा कोण आहे? त्रिकोण आहे, हे कोण आहे? वर्तुळ आहे, आणि हे जे आहे याला काय म्हणायचं? आयत. अशा किती आकृत्या एकत्र दिल्यात? 4 आकृत्या एकत्र दिल्यात. आणि 4 आकृत्यांमध्ये काय केलेलं आहे? त्यांनी संख्या वेगवेगळ्या दिल्या. आणि आपल्याला प्रश्न काय केलाय? चौरस, वर्तुळ, त्रिकोण. बघा, चौरस मध्ये संख्या 4, 6, 2, 5, 7. वर्तुळ 5, 7, 9, 10, 6. आता यांच्यात समान संख्या शोधायची. 7, 7 आणि 7 आहे. तिघांमध्ये पण 7 ही संख्या आहे. याचा अर्थ काय झाला रे बाळांनो? 7, 7 ही संख्या यांच्यामध्ये समान आहे. पर्याय क्रमांक कोणता? सी. हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? घ्या लिहून. प्रश्न क्रमांक 6 काय विचारलाय पहा. एक्स, वाय, झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत. ज्ञात नाहीत याचा अर्थ माहित नाही. त्याच्याऐवजी त्यांनी काय दिलं? हे बघा, स्टार दिलाय. इथं स्टार, इथं स्टार. आणि काय म्हटले? कमालचा अर्थ काय रे? कोण सांगल मला? कमाल, कमाल म्हणजे काय? मोठा. बरोबर. या कमालला काय म्हणायचं? मोठी संख्या. आता आपल्याला इथं एक्स ही संख्या दिली बघा. स्टार, 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 स्टार. वाय संख्या दिली 7, स्टार, स्टार, स्टार. झेड स्टार, स्टार, 7 स्टार. टी स्टार, 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 7. प्रश्न काय? एक्स, वाय, झेड आणि टी यामधील कमाल संख्या कोणती आहे? कोणती? कमाल संख्या कोणती आहे? याचा अर्थ मोठी संख्या कोणती आहे ती शोधायची. मग आता इकडे लक्ष द्यायचं. हा कोण झाला? एकक. हा कोण झाला? दशक. आणि हा कोण झाला? शतक. आणि हा कोण झाला? हजार. मग आता जरा विचार करा बरं, कोणती संख्या मोठी वाटते? कोणती वाटते? सांग हृदयाताई. वाय. वाय. बघा,
शतक स्थानी नाही, हजार स्थानी कोण आहे? 7 आहे. हजार स्थानी कोण आहे? 7 आहे. इथं शतक स्थानी x मध्ये शतक स्थानी 7 आहे, z मध्ये दशक स्थानी आणि t मध्ये एकक स्थानी. याचा अर्थ सगळ्यात लहान ही झाली आणि काय विचारले आपल्याला? कमाल. कमाल म्हणजे कोणती? मोठी. म्हणजे मग कोणाच्यात दिसते? y याच्यात ही संख्या मोठी दिसते. मग पर्याय क्रमांक कोणता? बी हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? अंक 7 30827 हे अंक एकदाच घेऊन बनणारी बघा कोणती सांगितले यांनी? 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? विषम संख्या सांगितली, लहानात लहान सांगितली, 5 अंकी सांगितले. अंक किती आहेत? 5च आहेत. मग आता सुरुवात कोणापासून करायची? शून्यापासून करायची का? नाही. मग कोणापासून? 2 पासून करायची. बघा उत्तर लिहितोय मी 2. 2 नंतर कोण? 0. 0 नंतर कोण घेणार आता? 3. 3 नंतर कोण घेणार? बोला. 3 नंतर कोण घेणार? 8. नंतर कोण? 7. असं का बरं केलं? विषम संख्या सांगितली, मग सगळ्यात लहान म्हणल्यावर अशी पण आली असती ना. पण इथं 8 सम आहे ना, आपल्याला काय पाहिजे? विषम पाहिजे. मग ही खालची संख्या बरोबर आहे का? नाही. मग संख्या कोणती बरोबर? 20,387. बघा इथं 20,700 मोठी आहे, चुकलं. इथं 20,837 आहे, 8 शतकांचा मोठा आहे, चुकला. मग 20,300 किती? 87. इथं 873 म्हटले, पण इथं 300 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक कोणता? सी. कळलं? आता प्रश्न क्रमांक 8. 5. आता बघा इथं संख्या दिलेली, कोण वाचल? 5,84,356. या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज. बघा आता स्थान मूल्य शब्द वापरलाय आपल्याला. कोणता? स्थान मूल्य. स्थान मूल्य म्हणजे स्थानिक किंमत, मूल्य म्हणजे किंमत. कळलं का? म्हणून स्थान मूल्य म्हणजे काय? स्थानिक किंमत. मग 5 या संख्येच्या स्थानिक किमतीची काय करायची आपल्याला? बेरीज. आता बघा लक्ष द्या, संख्या दिलेली आहे 5, 84, 356. 5 हिथं पण आहे, मग याची काय आहे? स्थानिक किंमत काढायची. मग याची स्थानिक किंमत किती होईल? बघा 5. किती घर आहेत मोजायचे? 1 2 3 4 5. म्हणजे 5च्या मागे किती शून्य लावायचे रे? 5. बरोबर का? याच्यानंतर पुढं इथं 5 दिलाय, याची स्थानिक किंमत किती आहे? 5 नंतर किती घर? 1. म्हणजे 0 5. ही काय झाली? याची स्थानिक किंमत. आणि ही झाली याची स्थानिक किंमत. यांची काय करायची? बेरीज. करा बेरीज. कोणाकोणाला येते? 0 5 0 0 5. असा पर्याय कुठं दिसतोय का? बघा दिसतोय कुठं? आहे का? बघा बरं. इथं 50 50 चुकला, इथं 550, इथं 10 चुकला, इथं 550 चुकला. राहिला कोणता पर्याय? कोणता पर्याय राहिला? डी नंबरचा. कळलं का? हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 8. 8वा का 9वा रे? 8वा झालता ना. नववा प्रश्न आहे. कितवा प्रश्न आहे? 9वा. प्रश्न क्रमांक 9. पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. आता इथं काय दिलंय? 1 2 3 4 अंकी संख्या दिली आहे. 4 अंकी संख्येची बेरीज करायची आपल्याला. काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग आता बेरीज कशी करायची? बघा इकडं एकक स्थानचे अंक शोधायचे. 8 8 आणि 7 किती झाले? 15. 15शी 5. आजचा किती आला रे बाबांनो? 1. आजचा याचा 1 आला. आता इथं खाली किती दिले उत्तर? 5. इथं किती दिलंय? 3. आणि वरती किती आलेलं आहे? 1. म्हणजे इथं या स्टारच्या जागी कोणती संख्या येऊ शकते? 3. हा 1 4 आणि ह्या 5 मधून 1 गेला, किती राहिले? बघा 5 मधून 4 गेले, किती राहिले? 1. म्हणजे इथं या स्टारच्या जागी 1 येऊ शकतो. एक शक्यता. आता पर्यायात बघू, स्टारच्या जागी कुठे 1 आहे? सापडतोय का? बघा कुठं? हे बघा इथं स्टारच्या जागी 1, इथं 1 आहे. पण गोल कुठे? गोल इथं 3 आहे, म्हणजे हा पर्याय चुकला. दुसरं बघा इथं 1 आहे, इथं 1, इथं 3 आहे, म्हणजे हा तिसरा. डी नंबरचा पर्याय पण चुकला. राहिले 2 पर्याय. आता इथं या स्टार, गोल आणि स्टार याच्या दोन्ही ठिकाणी म्हणजे बी किंवा सी दोघांपैकी एक पर्याय असेल. आता तो शोधायचा. कसा शोधायचा? बघा इथं 1 आणि 1 किती झाले? 2. 2 आणि 3 5. आता इथं किती आहे? बघा 2. आता चौकट आणि स्टार
याच्यात किती मिळवल्यानंतर 1 येईल? किती मिळवल्यानंतर 1 येईल? बघा आता या दोघांपैकी चाललंय ना आपलं, या दोघांपैकी. मग आता आपण काय करू, हा जो 3 आहे ना, हा 3 इथं ठेवून बघू. इथं जर 3 ठेवला तर 3 आणि 2 5 येत आहे का? नाही येत ना. मग कशाला ठेवायचं त्याला? गेला ना पर्याय तो पण. राहिला कोणता? सी. काय बेरीज करायची गरज आहे का? करायची गरज आहे का बेरीज? हे 3 पर्याय कट झाले म्हणजे आपल्याला चौथा पर्याय दिसतोय ना याच्यात. राहिलेला पर्याय ए कटला, बी कटला, डी कटला, राहिला कोणता? सी. म्हणजे ह्याचा पर्याय कोणता असणार आहे आपल्याला? सी असणार. आता खात्री करून बघूया खरंच सी का? बघा इकडं. सी मध्ये पर्याय स्टार. याला किती द्यायची संख्या? 3. याला किती दिली? 1. याच्यानंतर चौकट याला किती आहे? 9. बरोबर. 3 1 9. आता बेरीज करून बघू. 8 आणि 7 15. 15 शी 5 ह्याचे आले 1. 1 आणि 1 2. 2 आणि 3 5. 2 आणि 9 आणि 2 किती झाले? 11. 11 शी 1 ह्याचे किती आले? 1. आता 1 आणि हे 3 4 आणि ह्या खालचा 4 किती झाले? 8. उत्तर बरोबर आलं. याचा अर्थ पर्याय कोणता? सी. कळलं? म्हणजे सगळं उदाहरण सोडायच्या ऐवजी पर्यायातून सुद्धा आपल्याला जाता येतो. कळलं का? याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? प्रॅक्टिस महत्वाची, सराव महत्वाचा आहे. उदाहरण सोडव. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल? बघा काय म्हटलंय त्यांनी, उत्तर कोणती संख्या पाहिजे? विषम संख्या पाहिजे. बरोबर. मग आता कसं शोधायचं? दिसतो. बघा प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या येईल? म्हणजे उत्तर आपल्याला कोणतं पाहिजे? विषम संख्या पाहिजे. सम नाही पाहिजे. कोणतं पाहिजे? विषम. आता इथं दिल्यात त्यांनी, मग आपण संख्या घ्यायच्या. बघा 2 विषम संख्यांचा गुणाकार. मग विषम संख्या कोणत्या आहेत? इथं देतो एखादी विषम संख्या 1 3 5 7 बस. मग 2 विषम संख्यांचा गुणाकार कोणत्या 2 घ्यायच्या? कुठल्या घेऊ शकता? 1 गुणुले 3 किती आले? 3च आले. 2 विषम संख्यांची बेरीज बघा 1 अधिक 3 किती आली बेरीज? 4. आपल्याला काय पाहिजे? 2 विषम संख्यांची वजाबाकी बघा 3 वजा 1 किती आले? 2. आता एक समसंख्या घेतली, एक समसंख्या 2, एक विषम संख्या 1. एक विषम आहे आणि 2 कोणती आहे? सम आहे. यांचा गुणाकार किती आला? 2. आणि आपला प्रश्न काय? विषम संख्या कोणती येते? कोणती विषम संख्या आली याच्यात? बघा पर्यायामध्ये ही विषम संख्या आली 3. 4 आली का? समय. 2 आली का? समय. आणि इथं 2 कशी आहे? समय. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? ए नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे विधान दिलंय. याला जरा काय म्हणतात? उच्च काठिण्य पातळी असणारे प्रश्न, हॉट क्वेश्चन, हायर ऑर्डर थिंकिंग. याचाच अर्थ ज्यादा विचार करायला लावणारे. प्रश्न क्रमांक 11. 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त 3 अंकी बघा समसंख्या विचारल्यात. किती अंकी? 3 अंकी समसंख्या विचारलेल्या आहेत. समसंख्या 3 अंकी. आता आपल्याला काय करायचं? त्या संख्या पाहूया. इथं उत्तर लिहूया. चला कोण सांगा? प्रत्येकाने एक एक संख्या सांगायची. आता बघा बरं का, सम यांच्यातला काय पाहिजे? एकक स्थानी काय पाहिजे? सम. 3 अंकी समसंख्या पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? समसंख्या पाहिजे. मग याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल? बघा बरं का, पहिली संख्या घेऊ अगोदर. कुठून सुरुवात करणार? 0 5 6 7 अधिक 5 6 7 हे जे आहेत ते बघा 5 0 6 या झाले 3 अंकी. 6 आला की नाही? त्याच्यानंतर पुढं 5 6 0 म्हणजे 506 560. नंतर 650. याच्यानंतर पुढं 670. चला पुढं 706. पुढं 750. चला पुढं
760 पुढं आता 576 पुढं 756 डबल होत नाही ना चेक करा, डबल होत नाही ना चेक करा. आता कोणती राहिल्यासारखी दिसते बरं? 670 झाली, झाली 560 झाली, 650 झाली. एक संख्या कुठली तरी राहिल्यासारखी वाटते मला. कोणती राहिली कोण शोधल? 570 आहे काय कुठं? 570 मोजा किती झाले आता? 3 3 6 3 9 आणि हे 10. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? 1. किती संख्या तयार झाल्या? 10. कळलं? प्रश्न क्रमांक 12. रुपये 500च्या 100 नोटा, रुपये 2000च्या 200 नोटा, रुपये 100च्या 54 नोटा, रुपये 50च्या 25 नोटा, रुपये 20च्या 19 नोटा व 5 रुपयाची 31 नाणी. इथं काय म्हटलेला आहे शब्द? नाणी. मिळून होणारी एकूण रक्कम अक्षरी असेल. आणि पर्याय दिले 9,71,085, 97,185, 90,785, 95,155. आता आपल्याला काय करायचंय बघा, उत्तर शोधायचंय. 500 रुपयाच्या किती नोटा सांगितल्यात? 100 नोटा. मग ह्यांचा गुणाकार करून उत्तर काढता येईल आपल्याला. मग किती झाले बघा? 5 2 4 2 4. किती झाले रे हे? किती झाले? 500 5,000 50,000. पुढे 200च्या किती नोटा आहेत? 200. आता बघा 200च्या 200 नोटा. मग 200च्या 200 म्हणल्या 2 गुणिले 2 किती झाले? 400. हे 2 शून्य म्हणजे 1 2 3 4 शून्य 2 2 4 आणि 2 गुणिले 2 किती झाले? 4. म्हणजे उत्तर किती भेटलं? 200च्या 200 नोटा म्हणजे किती हजार? 40,000. पुढं 100च्या 54 नोटा बघा. 100 गुणिले किती? 54 बरोबर. मग आता 2 शून्य 2 शून्य आणि मग किती येणार? 54 5,400. याच्यानंतर 50च्या 25 नोटा. 50 गुणिले 25 शून्य आणि 25 5 किती रे? 125 1250. आता 20 रुपयाच्या किती नोटा? 19. मग 19 शून्य शून्य आणि 19 दुने किती झाले? 38. याच्यानंतर 5 रुपयाची 31 नाणी बघा. 5 रुपये गुणिले 31 नाणी. मग 5 1 5 आणि 5 3 15. ही इकडची रक्कम झाली. या सगळ्या रकमेची काय करायची आपल्याला? बेरीज करायची बघा. 0 5 5 आणि 5 10 आणि 8 18 चाला 1 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 1 10 आणि 1 किती? 11 चाला 1 5 आणि 1 6 आणि 1 7. आता 5 आणि 4 9 97,185 बघा. 97,185 कुठं पर्याय? याचं जे उत्तर आहे 97,185. कोणत्या पर्यायात दिसतंय? अक्षरी. 97,185 पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं का? घ्या लिहून. 56,279 56,279 या संख्येतील 10,000 स्थानचा अंकाची स्थानिक किंमत. अगोदर आपल्याला काय करावं लागेल? एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. मग 10,000 स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत. 10,000 स्थानचा अंक कोणता आहे? 5 आणि 5च्या स्थानिक किंमत काढायची. म्हणजे 1 2 3 4 घरे. 1 2 3 4 घर. व शतक स्थानचा अंक कोणता आहे? 2. यांची दर्शनी किंमत, यांनी स्थानिक किंमत नाही सांगितली, दर्शनी किंमत किती आहे? 2. आता यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. काय करायचा आहे? गुणाकार. बघा 0 0 0 0 आणि 5 दुने किती? 10. मग आता हा पर्याय कुठं दिसतोय बरं? चला हा पर्याय कुठं दिसतोय? 3चा गट केला. चला शोधा कुठल्या पर्यायात आहे हा पर्याय. कुठे? पर्याय क्रमांक 1.
म्हणजे ए नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर. अशा प्रकारे तुमचा हा स्वाध्याय काय झाला संपला.